नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवर। जुलै महिन्यापासून आपण साप्ताहिक राशी भविष्याबरोबरच मासिक राशी भविष्य देखील पाहणार आहोत। या महिन्यामध्ये 6 जुलैला शुक्र कर्क राशीमध्ये प्रवेश करेल, 12 जुलैला मंगळ वृषभ राशीमध्ये प्रवेश करेल, 16 जुलैला रवी कर्क राशीमध्ये प्रवेश करेल आणि 19 जुलैला बुध सिंह राशीमध्ये प्रवेश करत आहे। या अनुषंगाने वृश्चिक राशीसाठी हा महिना कसा जाईल ते आता आपण पाहू। राशी स्वामी मंगळ या महिन्यामध्ये 12 जुलै पर्यंत षष्ठ स्थानातून भ्रमण करत आहे। लग्न किंवा प्रथम स्थानावरून आपल्याला व्यक्तीचे व्यक्तिमत्व तसेच आरोग्याचा विचार केला जातो। तुमच्या कुंडलीला राशी स्वामी मंगळ षष्ठ स्थान म्हणजे रोगस्थानाचा कार्यश होतो। त्यामुळे 12 जुलै पर्यंत मंगळ मेष राशीमध्ये म्हणजे षष्ठ स्थानात असेपर्यंत तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे। 12 जुलै नंतर मंगळ सप्तम स्थानामध्ये प्रवेश करेल, तेव्हा आरोग्यामध्ये सुधार व्हायला सुरुवात होईल। धनेश गुरु सप्तम स्थानामध्ये आहे। धनस्थानावरून आर्थिक तसेच कौटुंबिक सौख्याचा विचार केला जातो। धनेश गुरु सप्तम स्थानातून भ्रमण करत असल्याने व्यापारी वर्गासाठी व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना खूप चांगला आहे। जोडीदाराकडून धनलाभाचे योग येणार आहे। आर्थिक स्थिती या महिन्यामध्ये चांगली राहील। चतुर्थेश शनी चतुर्थ स्थानामध्ये आहे। चतुर्थ स्थानावरून प्रामुख्याने घर, वाहन आणि आईचा विचार केला जातो। या स्थानातील शनी मातृसौख्यामध्ये वाढ करेल। घरातील वातावरण चांगले राहील। घरी असताना मात्र आळस चढेल। कामात दिरंगाई कराल। नवीन घर किंवा वाहन खरेदीसाठी हा महिना उत्तम आहे। पंचमेश गुरु सप्तम स्थानामध्ये आहे। पंचम स्थानावरून संततीचा विचार होतो, तसेच प्रेमाचा देखील विचार केला जातो। या महिन्यामध्ये गुरु सप्तम स्थानामध्ये असल्याने प्रेमी जनांसाठी विवाहाचे योग तयार होत आहे। पंचम स्थानातील राहू IT क्षेत्रातील मुलांसाठी चांगल्या संधी उपलब्ध करून देईल। सप्तमेश शुक्र 6 जुलै नंतर भाग्यस्थानामध्ये प्रवेश करणार आहे। सप्तम स्थानावरून प्रामुख्याने विवाह आणि वैवाहिक सौख्याचा विचार केला जातो। गुरु सप्तम स्थानातून भ्रमण करत आहे, तसेच सप्तमेश शुक्र 6 जुलै नंतर भाग्यस्थानामध्ये प्रवेश करत आहे। हे दोन्ही योग विवाहाच्या दृष्टीने फार उत्तम योग आहेत। त्यामुळे ज्या जातकांचे विवाह अजून जुळले नाहीत त्यांचे या महिन्यामध्ये विवाह जुळण्याचे योग येतील। ज्यांचे विवाह जुलै महिन्यामध्ये ठरलेले आहेत त्यांचा विवाहानंतर भाग्योदय होईल। नवम स्थानावरून भाग्याचा उच्च शिक्षण आणि कृष्णमूर्ती पद्धतीप्रमाणे वडिलांचा विचार केला जातो। भाग्येश चंद्र 7 आणि 8 जुलैला भाग्यस्थानामध्ये आहे। वृश्चिक राशीच्या जातकांसाठी 7 आणि 8 जुलै हे भाग्यवर्धक दिवस आहेत। लाभेश बुध भाग्यस्थानामध्ये असल्याने उच्च शिक्षणाच्या दृष्टीने चांगले योग तयार झालेले आहेत। दशमेश रवी 16 जुलै पर्यंत अष्टम स्थानामध्ये आहे। दशम स्थानावरून प्रामुख्याने नोकरीचा विचार केला जातो। रवी अष्टम स्थानात असल्यामुळे नोकरीमध्ये कामाचा ताण वाढणार आहे। 16 जुलै नंतर मात्र रवी भाग्यस्थानामध्ये प्रवेश करत आहे, त्यामुळे कामाचा ताण देखील कमी होईल। नोकरीतील वातावरण चांगले राहील। हा महिना वृश्चिक राशीच्या जातकांसाठी विवाहाच्या दृष्टीने खूप चांगला आहे। महादेवाची उपासना यासाठी फायदेशीर ठरेल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।